परीक्षेची रात्र आणि पॅनिक हे कॉम्बो जुनं आहे. पण पॅनिक करण्याची पद्धत बदलली आहे. आमच्या काळात आम्ही रात्री 12 वाजता शेजाऱ्याच्या दाराची बेल वाजवायचो. "काका, झोपलात का? तुमचं रॅपिडेज द्या ना जरा." म्हणजे इंग्लिशमध्ये पास होण्यासाठी शेवटचा प्रयत्न. आजचा विद्यार्थी परीक्षेच्या आदल्या दिवशी ChatGPT उघडतो. "ब्रदर, हे नोट समराईज कर, पण जास्त फॉर्मल नको, वाइब्स नाही आहेत." म्हणजे हा एआयला पण ॲटिट्यूड शिकवतोय. एक पिढी पुस्तकाच्या शोधात दारोदार फिरली, तर दुसरी पिढी आता एआयशी भांडते की तुझा मराठी टोन बरोबर नाही. प्रगती झाली की फक्त टेन्शन बदललं. आमचे इंग्लिश शिकायचे वांधे होते. आजच्या मुलांना एआयला मराठी शिकवायचं आहे. अशा शाब्दिक गमती-जमतीसाठी 1 मिनिट मराठी हास्यकथनला सबस्क्राईब करा. पुढचा शॉर्ट्स लवकरच.